वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मम्मा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर हा जो काही व्हिडिओ आहे तो 2-3 दिवसाचा आहे, म्हणजे 2-3 दिवस म्हणजे आज एक पार्सल आलं, उद्या दुसरं पार्सल आलं, तर असं करून मी सर्व एकत्र असा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला खूप महत्त्वाची अशी गोष्ट पाहिजे होती, ती म्हणजे मला व्हिडिओसाठी ट्रायपॉड हवा होता। तर माझ्याकडे खूप छोटावाला होता, तर मला खूप ॲडजस्टमेंट करावी लागत होती आणि मी खूप शोधात होती। तर एक असाच मला मिनी व्लॉगमध्ये एक व्हिडिओ दिसला होता, तर मला जसा पाहिजे होता तसा कमी किमतीत ट्रायपॉड बघितला होता। तर मग मी तो आधी ट्रायपॉड ऑर्डर केला आणि तो आज आलेला आहे आणि बघू शकता खूप छान ट्रायपॉड आहे हा। शिवाय त्याला एल-ई-डी रिंग लाईट पण आहे, पण मला इतकी एल-ई-डी रिंग लाईटची गरज नाही, कारण माझ्या घरात भरपूर असं लाईट असल्यामुळे मला रिंग लाईटची गरज पडत नाही। मला फक्त गरज होती उंच अशा ट्रायपॉडची, आणि जो आता पॉइंट हे सेट करताय ना, तर तो पॉइंट मला महत्वाचा होता, कारण माझ्या मैत्रिणीकडे सेम रिंग लाईट आहे, फक्त तिची खूप मोठी आहे, पण तिचा जो मोबाईल लावण्याचा जो पॉइंट आहे तर तो तिच्याकडे खूप छान आहे। तर मी 2-3 वेळा बघितलं, लगेच ॲडजस्ट होतो, तर म्हणून मी म्हटलं घेईल तर असा ट्रायपॉड घेईल, तर त्यात मला कमी किमतीत हा एक ट्रायपॉड भेटला। शिवाय याला रिंग लाईट आहे, तर रिंग लाईटमध्ये पण 3 लाईट मोड आहेत, एक व्हाईट आहे, एक वॉर्म येलो आहे आणि वॉर्म येलो प्लस व्हाईट असा तिसरा मोड आहे। तर लाईटची पण गरज जेव्हा भासेल तर आपण त्या रिंग लाईटचा पण यूज करू शकतो। जवळपास 7 फूट उंच असा ट्रायपॉड आहे आणि पटकन आपला अँगल पण बसतो व्हिडिओसाठी। तर हा मी जवळपास ₹486 ला घेतलेला आहे। तर मी तुम्हाला हे प्रॉडक्ट टॅग करून देईल डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण बाय करू शकता। आणि सेकंड डेला आलेला आहे हा दुसरा माझं प्रॉडक्ट जे आहे, तर मी किचनसाठी मागवलेलं आहे आणि खूप छान आहे। मी खूप व्हिडिओमध्ये बघितलेला होता, तर माझं डोक्यात होतं की मला ते घ्यायचंच आहे। तर खूप छान अशी क्वालिटी पण आहे आणि त्याला जो काही स्टँडच आहे तो खूप छान आहे। तर हा स्टँड आहे मटका स्टँड, आणि इथे किट्टू पण मला मदत करते ओपनिंगसाठी। आणि हा जो काही मी आता व्हिडिओ घेतलेला आहे, तर तो माझ्या मी ट्रायपॉडवरनं शूट केलेला आहे हा व्हिडिओ। तर खूप पटकन आणि छान असा व्हिडिओ मला घेता येतोय। तर इथे तुम्हाला ट्रायपॉडचं पूर्ण इथून पुढचे सर्व व्हिडिओ माझे ट्रायपॉडवरचेच आहे। तर हा मी मागवलेला आहे मटका स्टँड, आणि मटका स्टँडला तुम्ही बघू शकता खाली एक डिश पण आहे, जेणेकरून आपलं जे मटक्यातलं पाणी पाझरेल ते डिशमध्येच पडणार। आणि खालच्या साईडला आपण आपले ग्लास वगैरे ठेवू शकतो, म्हणजे आपण इझिली तिथून ग्लास घेऊन आणि पाणी पिऊ शकतो। तर खूप छान असं स्टँड आहे आणि हा मी मागवलेला आहे Meeshoवरनं, फक्त आणि फक्त ₹271। तर हे पण प्रॉडक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करणार आहे। आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता ना, तर आपल्याला अजून जवळपास मला ₹21 डिस्काउंट भेटला होता, कारण मी ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे। आणि कॅश ऑन डिलिव्हरी असेल तर तुमची जी किंमत डिस्काउंट करून भेटत असेल तेवढीच किंमत भेटते, म्हणजे जवळपास ₹292 काहीतरी होता, तर मला ₹21 डिस्काउंट भेटून मला तो 271 ला भेटला। तर खूप चांगल्या किमतीत आणि खूप रिझनेबल रेटमध्ये भेटलेला आहे। आणि खरंच Meeshoवर काही प्रॉडक्ट खूप असे रिझनेबल भेटतात आणि क्वालिटी पण खूप छान आहे। स्टँड कसा ऑर्गनाइज केलेला आहे तर ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला भेटणार आहे। तर ही सकाळची गडबड सर्व आवरून झाल्यानंतर मग मी सर्व माझं किचन कसं ऑर्गनाइज केलंय, नवीन प्रॉडक्ट घेतलेले आहेत त्यांच्यासोबत, तर मी ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तोपर्यंत मी आता सर्व आवरून घेते आधी। तर आज मी बनवलेलं आहे ब्रेकफास्टसाठी आणि किटूच्या टिफिनसाठी दशमी आणि त्याच्यासोबत दही। पण माझं पीठ वगैरे भिजून झालं, सर्व झालं, आणि किटूला जेव्हा स्कूलला पाठवायची वेळ आली, तर तेव्हा कळलं की तिला थोडंसं ताप आलेला आहे, तर तिला मी स्कूलला काही पाठवलं नाही। म्हणून आम्ही सर्वांनी घरीच ब्रेकफास्ट वगैरे केला। आणि सकाळची सुरुवात तुम्ही बघितलं असेल तर थोडंसं दही जे असतं साय तुपासाठी, तर ते फर्मेंट होण्यासाठी मी 1 दिवस बाहेर ठेवते। तर माझं आता ते साचलंय भरपूर साय, तर मग मी ते आता फर्मेंट व्हायला 1 दिवस ठेवणार आहे। तर इथे चहा ठेवता-ठेवता म्हणजे चहाकडे लक्ष असल्यामुळे माझं दुधाकडे लक्षच राहिलं नाही आणि दूध सांडलं। पण इतका वैताग येतो दूध सांडल्यावर, पण तसं दूध सांडणं खूप चांगलं असतं, शुभ असतं, म्हणून घरात थोडंफार दूध ओतू गेलं तरी एकदम चांगलं मानलं जातं, म्हणून मला काही इतकं वाटलं नाही। म्हटलं आता सर्व आधी माझा स्वयंपाक आवरून घेते आणि मग पूर्ण फायनल किचन मी क्लीन करेल। म्हणजे कसं आता परत आवरायचं त्यापेक्षा मी सर्व स्वयंपाक वगैरे आवरून घेते, मग त्यानंतर मी शेगडी वॉशच करून टाकेल। तर इथे मी आता दशम्या बनवून घेणार आहे, चहा वगैरे झालेला आहे आमचा। आणि कारण सकाळचं रुटीन खूप असं बिझी असतं, सर्वांना माहिती आहे, कारण हे काम झालं की दुसरं काम असतं, यांना ड्युटीवर जायचं असतं। आज तर किटू स्कूलमध्ये गेलेली नाहीये,
तर म्हटलं किट्टूला आणि तिच्या डॅडीला ब्रेकफास्टला आधी दशमी आणि दही देऊन दिली आणि त्यानंतर मी पण असं गरम गरम दही आणि मस्त दशम्या खाल्ल्या. आणि किचन मध्ये काहीतरी आज ऑर्गनाइज करायचंय आणि माझे जे काही प्रोडक्ट आलेले ते पण मला तुमच्या सोबत शेअर करायचं होतं, म्हणून मी एकदम पटपट आवरत होती. म्हणून सकाळी मी भाजी पण केली आणि आज भाजीला मी केलेलं आहे वांगे बटाट्याची भाजी. खूप कधीची खाल्ली नव्हती. तर माझ्या आईने मला घरून वांगे पाठवले होते. तर काटेरी जे वांगे असतात ना, तर ते आम्हाला खूप आवडतात. तर ती भरपूर सारे पाठवून देते. तर मी जवळपास याच्या 3 ते 4 प्रकारच्या अशा भाज्या बनवत असते. तर आज मी बनवणार आहे वांगे बटाट्याची भाजी आणि त्याच्यासोबत भाकरी. तर असा आजचा मेनू आहे आणि सकाळचा ब्रेकफास्ट आमचा दशमीवर होता. तर छान अशा माझ्या दशम्या रेडी वगैरे झाल्या, ब्रेकफास्ट झाला आणि माझी भाजी पण रेडी झालेली आहे. आणि सर्व आता आवरून मी तुमच्यासोबत पुढचं माझं जे काही प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला शेअर करते. तर आता यात ठेवायचा आहे मला मटका स्टँड आणि तुम्ही बघू शकता सर्व मी किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला असे काहीतरी नवीन काहीतरी ठेवायचं असेल तर आपण किती उत्साहाने काम करत असतो. तर तसंच मी पण आज छान असा माठ वगैरे धुवून घेतला आणि सर्वात महत्त्वाचं मी माठ ठेवला आणि इतका परफेक्ट बसला. मला थोडंसं डाऊट होता कारण माझा माठ आहे जवळपास 20 लिटरचा. खूप उंच आहे आणि खूप जड पण आहे. तर हे मला सांगत होते की पूनम मे बी थोडासा बसल्यानंतर स्टँड तुटायची वगैरे शक्यता असेल, पण तसं काहीच झालं नाही आणि एकदम छान बसला. आणि तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी पातेल्याने पाणी भरत होती. स्टँडमुळे मला जे काही आपलं केनच्या नळाचं पाणी डायरेक्ट माठात पडत होतं. तर खूप छान असा माठ बसला आणि माझे ग्लास पण एकदम छान ऑर्गनाइज झाले आणि म्हणजे किट्टूला पण जेव्हा ग्लासमधलं पाणी घेऊन ती पटकन तिथे वॉश करून तिथेच लगेच ठेवू शकते, म्हणजे पाणी पण निथळून जातंय. तर खूप छान प्रॉडक्ट आहे. तर तुम्ही पण बाय करू शकतात. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि हे आहे माझं तिसरं प्रोडक्ट आणि याची पण लिंक मी तुमच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. तर हे मी घेतलेलं आहे ₹203 आणि खरंच खूप छान आहे. तर हे मी घेतलेलं आहे Flipkartवरून. तर याची किंमत माझ्या ते Meeshoवर पण खूप कमी आहे. तर इथे मी आता ऑर्गनाइज करणार आहे आणि बघूया आता कसं आपण दिसतं माझं किचन. कारण माझं किचन खूप छोटं आहे. तर मी खूप दिवसापासून माझी हौस होती, की मला ही रॅक घ्यायची आहे. कारण मला मसाल्याच्या डब्यासाठी पाहिजेल होती. तर यात दुसरा पण प्रकार मिळतो. जसं वरती आपला एक ही 2 टायरमध्ये असते. तर ही जी वरची साईड आहे तशीच खालची पण साईड असते. पण त्यात मसाल्याचा डब्बा ठेवता येत नाही ना, तर म्हणून मग मी ती रॅक न घेता ही अशी ऑर्गनायझर घेतलं. तर इथे मी ॲडजस्ट करून बघते, की कुठे काय छान बसेल. तर इथे माझ्या मिठाच्या बरण्या वरती ठेवल्या. पण मग मी जेव्हा चहा साखरेचे डब्बे ठेवायला गेले, तर ते बसले नाही. तर मग ज्या काही माझ्या मिठाच्या बरण्या होत्या, तर त्या मी खाली
शिफ्ट केल्या. कारण ह्या 2 मीटरच्या बरण्या आहेत, एक व्हेजसाठी आणि एक नॉन-व्हेजसाठी. आणि इथे मग जिथे एक जागा होती तिथे मी लोणच्याची बरणी शिफ्ट केली आणि थोडंसं डेकोरेशनसाठी माझ्याकडे एक व्हायोलेट कलरचं फ्लॉवर पॉट होतं. तर ते ठेवून बघितलं. तर इथे मला थोडं अजून दुसरं ॲड करावंसं वाटलं, तर मग इथे मी ऑरेंज कलरचं फ्लॉवर पॉट ठेवून बघितलं. तर ते पण खूप छान दिसत होतं. तर तुम्हाला कुठलं छान वाटतंय, तर ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. तर इथे बघू शकतात माझे चहा साखरेचे डब्बे, लोणच्याची बरणी, तेलाची कॅन. ह्या ज्या काही 4 बरण्या आहेत काचेच्या, तर त्यात माझ्या चटण्या असतात. तर चटणी माझी आता संपलेली आहे. तर ती झाल्यावर त्या पण भरल्या जातील. तर ते पण खूप छान दिसतात आणि खालच्या साईडला 2 मिठाच्या बरण्या आहेत. एक व्हेज आणि एक नॉन-व्हेजसाठी आणि एक मसाल्याचा डब्बा आणि हिंगाचा डब्बा मी असं जवळ ठेवलेला आहे. तर असं सर्व माझं इथे ऑर्गनाइज झालेलं आहे आणि माझी जी काही ट्रॉलीतली जी जागा होती, तर ती मला दुसऱ्या जे काही भांडे होते, दुसऱ्या भांड्यांसाठी यूज झाली. आणि बघू शकतात आणि दुसऱ्या साईडला जे काही मटका स्टँड आहे, तर मटका स्टँडवर पण माझे ग्लासांसाठी दुसरा स्टँड होता. तर तो निघून गेल्यामुळे तिथे खूप जागा झाली आणि जे काही स्टँडच्या खालीच म्हणजे वरती मटका आणि खाली ग्लास ठेवता येतात, तर तिथे मी ग्लास ठेवलेले आहेत. त्या शेजारी मला भरपूर जागा होती आणि तिथे मग मी माझे जे काही मला रोजच्या वापरात लागणारे तवे आणि पोळपाट ठेवलं आणि थोडीशी अजून जागा असल्यावर तिथे तुची आणि यांची बॉटल वॉश करून मला तिथे ठेवता येते. तर असं खूप छान ऑर्गनाइज झालं. 3च प्रॉडक्ट यूज केले तरी माझं किचन एकदम सुटसुटीत दिसायला लागलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.